महाराष्ट्रातील पुढील 5 दिवस सर्वधूर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला। राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची चिन्ह नसली तरीही कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्याच्या परिसरात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल अपेक्षित नसल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप यांनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। राज्यभरात सध्या पावसाने उघडीप घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कोकणात देखील पावसाने उसंत घेतलेली आहे। महाराष्ट्रभर सध्या सर्वदूर पावसाची प्रतीक्षा केली जाते। नेमकी पावसाने उघडीप कशामुळे घेतलेली आहे आणि किती दिवस ही उघडीप असणार आहे, प्रतीक्षा किती दिवस असणार आहे, याबद्दल माहिती घेणार आहोत। माझ्यासोबत पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत। सर, पावसाने उघडीप घेतलेली आहे, सर्वदूर पाऊस पडत नाहीये, ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवलेली आहे आणि पुढे किती दिवस असणार आहे? येणारे 4 ते 5 दिवस तरी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असणार आहे आणि काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। आणि आत्ता जर बघितलं तर मान्सूनचे वारे आहेत, परंतु कोणतीही सिस्टम जी आहे किंवा कमी दाबाचं क्षेत्र किंवा हवामान प्रणाली ज्या आहेत त्या सक्रिय नाही आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रासाठी त्या अनुकूल नाही आहेत। ॲक्च्युली बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र बनलं आहे उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ओडिसा, त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडचे जे स्टेट्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे किंवा मान्सून ट्रप आपण म्हणू शकतो की जी थोडीशी उत्तरेकडे सरकलेली आहे। त्यामुळे आपल्याकडे जो पाऊस पडेल तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच असू शकतो, असं एकंदरीत चित्र आहे। सर, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा तुमचा एक अंदाज आहे, मात्र विशेषतः हा पाऊस कुठे पडू शकतो? म्हणजे कोकणात पडेल, घाटमाथ्यावर पडेल की विदर्भात? नेमकं काय अंदाज आहे? कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। इंटेरियर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। तो सर्वदूर नाही आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामुळं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सगळीकडेच पाऊस पडेल किंवा महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होईल असं आपण म्हणू शकत नाही। त्यामुळे पावसाचं प्रमाण सर्वदूर नाही आहे, मुसळधार प्रकारचं नाही आहे, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात, असंच एकंदरीत चित्र येणारे 4 ते 5 दिवस राहील। राज्यातील काही जिल्ह्यांना किंवा घाटमाथ्याला काही अलर्ट देण्यात आलेला आहे का आणि कोणते अलर्ट आहेत? सध्या घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची म्हणजे 60 ते 100 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे। ती पण सर्व दूर नाही आहे। अजूनही सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं कोकण किनारपट्टीला सगळीकडेच मुसळधार पडेल असंही नाही, तुरळक ठिकाणी पडू शकतो आणि तशीच परिस्थिती ही घाटमाथ्यावर सुद्धा असेल। म्हणजे अलर्ट सध्या कोणतेही नाही आहेत राज्यात पुढील 5 दिवस? उर्वरित महाराष्ट्रासाठी वादळी पाऊस, तुरळक ठिकाणी वादळी पावसासाठी येलो अलर्ट वगैरे असू शकतो, परंतु त्याचा काहीही इम्पॅक्ट किंवा मोठा इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाही किंवा सर्व दूर खूप चांगल्या प्रकारचा पावसाची शक्यता नाही। हलक्या स्वरूपाचा पाऊस विविध ठिकाणी पडू शकतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर पुढील 5 दिवस घाटमाथा असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मात्र राज्यभरात मराठवाडा, विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज जो आहे तो पुणे हवामान विभागाने आपल्याला सांगितल्याचं पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।